नमस्कार, जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो. शेतकऱ्यांना उपयुक्त सर्वसमावेशक असे सिंगल विंडो इंटरफेस असलेले फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी समिती गठन करणे बाबत कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध विकास व मत्स्य विकास विभाग महाराष्ट्र राज्य आज दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो. या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कृषी व इतर कामं करीत असताना विविध प्रश्न समस्यांचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांचे निवारण एकाच ठिकाणी करण्यासाठी त्यांना कृषी विषयक योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, योजनांचा लाभ तत्परतेने उपलब्ध करून देणे, कृषी विषयक योजनांचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करणे इत्यादी सर्व बाबींकरता एकाच ठिकाणी सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित सिंगल विंडो इंटरफेस असलेले फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्याचे विचाराधीन होते. त्यानुसार हा महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो. शेतकऱ्यांना उपयुक्त सर्वसमावेशक अशा कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित सिंगल विंडो इंटरफेस असलेले फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे मित्रांनो. या समितीमध्ये एक अध्यक्ष आणि 4 सदस्य असणार आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक हे अध्यक्ष, तर कृषी आयुक्त आणि इतर 3 सदस्य असणार आहेत. अशी 5 सदस्यीय ही समिती. या समितीच्या अध्यक्षांना आवश्यकतेनुसार सल्लागार आणि तंत्रज्ञ यांचे सहाय्य घेता येणार आहे मित्रांनो. ही समिती कृषी विभागामार्फत चालू असलेल्या विविध शासकीय योजना जसे की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, महाडीबीटी पोर्टल, ॲग्रिस्टॅक प्रकल्प, केंद्र शासनाचा विस्तार प्रकल्प, बाजारभाव, हवामान अंदाज, पीक पाहणी इत्यादी सर्व बाबींचा अभ्यास करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना उपयुक्त असे डिजिटल प्लॅटफॉर्म फार्मर ॲप इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी